हवामानाची झुंज, कर्जाचे ओझे, अनिश्चित उत्पन्न, शेतकऱ्यांच्या जीवनातील या संघर्षाला आता मिळतोय नवा आधार. केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबतच फडणवीस सरकार नमो शेतकरी सन्मान निधीमध्ये 3,000 रुपयांची वाढ करते. होय मित्रांनो, शेतकऱ्यांना आता 12,000 नव्हे तर 15,000 रुपये मिळणार आहेत. भारत सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता 24 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जारी करण्यात आला. या माध्यमातून देशातील 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळाली. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी आता राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करत आहे. केंद्र सरकारप्रमाणेच महाराष्ट्र शासन देखील नमो शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 6,000 रुपये देते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मदतीत 3,000 रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट 6,000 रुपये जमा करते. याशिवाय राज्य शासन नमो शेतकरी सन्मान निधी अंतर्गत 6,000 रुपयांची मदत करत होती. आता या निधीत 3,000 रुपयांची वाढ होणार असून शेतकऱ्यांना केंद्राकडून 6,000 आणि राज्याकडून 9,000 असे मिळून 15,000 रुपये दरवर्षी मिळणार आहेत. वाढत्या शेतीच्या खर्चाचा विचार करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला हा निर्णय खरोखरच स्तुत्य आहे. त्यांनी 3,000 रुपयांची वाढ करून राज्यातील शेतकऱ्यांना दिलेला हा आर्थिक आधार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. शेतकऱ्यांना मिळणारी ही अतिरिक्त मदत त्यांचे उत्पन्न वाढवण्यात आणि आर्थिक संकटांना सामोरे जाण्यास निश्चितच मदत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 19व्या हप्त्याअंतर्गत 22,000 कोटी रुपये देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील 92.89 लाख शेतकरी कुटुंबांना 1,967 कोटी रुपये मिळाले. पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित झाल्यानंतर राज्य सरकारकडून नमो शेतकरी निधीच्या हप्त्यासाठी तयारी सुरू झाली आहे. केंद्र सरकारकडून राज्य सरकारला लाभार्थ्यांची अधिकृत यादी पाठवली जाईल. त्यानंतर कृषी विभाग त्या यादीच्या आधारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट आर्थिक मदत जमा करेल. या प्रक्रियेला साधारणतः 7 ते 8 दिवस जातील. त्यामुळे 1 किंवा 2 मार्च पर्यंत हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळत आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या बँक खात्यात हप्ता जमा झाला की नाही याची खात्री करण्यासाठी बँक नोंदी तपासाव्यात किंवा पीएम किसान व राज्य शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर नियमित माहिती घ्यावी. सरकारच्या या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि शेतीसाठी अधिक सहाय्य मिळेल अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.